हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज काय करायचं ज्ञानेश? आज काय करायचं? पाणीपुरी. यस. तर आज आपण पाणीपुरी करणार आहोत. तर ज्ञानेश मला खूप दिवस सांगत होता की मम्मी पाणीपुरी करशील का? तर मी आज फायनली ठरवलं की चला आज ज्ञानेशसाठी पाणीपुरी करूया. आणि ज्ञानेशला पाणीपुरी खूप आवडते आणि मी सुद्धा ठरवलं की चला आपण आज पाणीपुरी करतो आहोत, तर ही पाणीपुरी तुमच्यासोबत शेअर करावी. आणि अजून एक गोष्ट सांगेल की मी काय करते माहिती, आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, पण कधी कधी त्यांच्या आवडीचं म्हणजे त्यांना पिझ्झा, बर्गर, इव्हन पाणीपुरी, शेवपुरी काही खायचं असेल तर आपण त्यांना बाहेर घेऊन जातो आणि त्यांना खायला देतो. पण माझं तसं नाही आहे. तर ज्ञानेशला पिझ्झा, बर्गर जरी खायचं झालं तरी मी त्याला घरी बनवून देते त्याला. आणि मी पाणीपुरीसुद्धा शक्यतो ज्ञानेशला घरीच बनवून देते, त्याला बाहेरची पाणीपुरी मी त्याला खायला देत नाही. आणि अजून एक गोष्ट सांगते की ना, आपण बाहेर पाणीपुरी खातो, साहजिकच आहे, तुम्ही बाहेर पाणीपुरी खाऊ शकतात. पण एवढं सांगेल, जर तुम्ही हीच पाणीपुरी घरी केली तर अनलिमिटेड कितीही खा, अनलिमिटेड. आणि ही पाणीपुरी केल्यानंतर तुम्ही नुसतं पाणीपुरी नाही खात, तर पाणीपुरीबरोबर तुम्ही शेवपुरी खाऊ शकतात, प्लस तुम्ही ओली भेळ करून खाऊ शकता, तुम्ही रगडा पॅटीससुद्धा तुम्ही खाऊ शकतात. एवढं सांगते की पाणीपुरी घरी केल्यानंतर हे एवढ्या सगळ्या डिशेस आपल्याला खायला मिळतात, हे खूप महत्त्वाचं आहे. तर चला वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या व्हिडिओ लाईक, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया. लाईक, सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. व्हेरी गुड. आज आपण पाणीपुरी करणार आहोत. तर पहा, पाणीपुरी करण्यासाठी मी इथे रगडासुद्धा करणार आहे. आणि इथे मी हे जे मूग आहेत तर मूगसुद्धा मी बॉईल करणार आहे. तर रगडा करण्यासाठी पहा, मी इथे येल्लो वाटाणे घेतलेले आहेत. तर हे जे येल्लो वाटाणे आहेत तर हे आपल्याला काय करायचे आहेत, भिजत ठेवायचे आहेत. तर मी एका कुकरच्या डब्यामध्ये हे जे येल्लो वाटाणे आहेत ते भिजत ठेवलेले आहेत. तर मला आज संध्याकाळी पाणीपुरी करायची आहे. तर त्यासाठी मी सकाळीच म्हणजे 10-10:30 वाजताच मी वाटाणे भिजत ठेवलेले आहेत, जेणेकरून संध्याकाळी हे वाटाणे पाण्यात छान मस्त भिजतील. आता पहा, मी एक बाउल घेतलेलं आहे, त्या बाउलमध्ये मी मूग ॲड केलेले आहेत. हे मूगसुद्धा आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. 3 ते 3.5 तास छान मस्त आपल्याला मूग आणि येल्लो वाटाणे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत. इथे आपण गोड चटणी करणार आहोत. तर इथे मी खजूर आणि चिंचेची गोड चटणी करणार आहे. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी भरून खजूर घेतलेला आहे. हा जो खजूर आहे तर या खजूरच्या बिया काढून हा खजूर 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता एक बाउल घ्यायचा, त्या बाउलमध्ये हा खजूर आपल्याला ॲड करायचा आहे. आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, गरम पाणी ॲड करायचं आहे. गरम पाण्याने काय होतं, हा जो खजूर आहे छान मस्त मऊ आणि सॉफ्ट होतो. आणि चटणी करताना किंवा ग्राइंड करताना छान मस्त फाईन अशी चटणी ग्राइंड होते, खडे अजिबात राहत नाही. म्हणून गरम पाण्यामध्ये आपल्याला हा जो खजूर आहे तो भिजत ठेवायचा आहे, जेणेकरून हा जो खजूर आहे तो पाण्यामध्ये छान मस्त असा मऊ होऊन जाईल. आता पहा, मी इथे चिंच घेतलेली आहे. तर अगदी चिंच बुडेपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, इथे गरम पाणी ॲड करायचं आहे. आणि गरम पाण्यामध्ये चिंच भिजत ठेवायची आपल्याला, म्हणजे हे चिंचसुद्धा छान मस्त अशी मऊ होईल आणि आपल्याला चिंचेचा कोळ काढता येईल. आता ही चिंच आणि खजूरसुद्धा आपण साधारणपणे 1 ते 1.5 तास भिजत ठेवणार आहोत. तर पहा, आता संध्याकाळ झालेली आहे. तर आपले हे जे वाटाणे आहेत छान मस्त असे भिजलेले आहेत. तर हे जे वाटाणे आहेत तर मी वाटाण्यातलं जे पाणी आहे ते चेंज केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी दुसरं पाणी ॲड केलेलं आहे. मी इथे 2 बटाटे घेतलेले आहेत. एका बटाट्याचे 4 भाग करायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी इथे 2 बटाट्यांचे असे 4 भाग करून घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला ॲड करायचे आहेत.
त्यानंतर मी इथे कांदा घेतलेला आहे. तो कांदा आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे किंवा तुम्ही स्क्वेअर साईजमध्ये सुद्धा तुम्ही ॲड करू शकतात. तो ॲड करायचा आहे. त्यानंतर एक टोमॅटो ॲड केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे आणि इथे आपल्याला 1 चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे. गरम मसाला ॲड केला ना की आता हे सगळं आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे मी अगदी पाव चमचा म्हणजे चिमूटभर असं लाल तिखट ॲड केलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला एकत्र एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. आता पहा मी हे सगळं कुकरमध्ये ॲड करणार आहे, कारण हा जो रगडा आहे तर आपण हा रगडा कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. आता हे सगळं आपण जे तयार केलं होतं ते आपण कुकरमध्ये ॲड करून घेऊया. आणि बघा इथे आपण येल्लो वाटाणे ॲड करतो आहे. जर तुमच्याकडे हिरवे वाटाणे असतील तर तुम्ही हिरव्या वाटाण्याचा सुद्धा तुम्ही रगडा तयार करू शकतात. आता इथे मी 1 छोटा चमचा मी इथे कुकिंग सोडा ॲड केलेला आहे. आणि इथे हे जे वाटाणे आहेत तर वाटाणे लवकर शिजले जात नाही, तर थोडासा उशीर लागतो. म्हणून इथे आपल्याला अगदी चिमूटभर किंवा 1 छोटा चमचा तो सुद्धा अर्धा असा आपल्याला कुकिंग सोडा ॲड करायचा आहे, जेणेकरून आपले हे जे वाटाणे आहेत ना हे छान मस्त असे मऊ आणि सॉफ्ट शिजतील. आणि आता पहा मी याच्यामध्ये कुकिंग सोडा व्यवस्थित मिक्स करून झाकण लावून घेतलेलं आहे. तर हा जो कुकर आहे या कुकरला आपण साधारणपणे 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपला जो रगडा आहे तो छान मस्त मऊ आणि सॉफ्ट असा शिजेल. तर आता मी एकीकडे कुकर ठेवलेला आहे मोठ्या गॅसवरती. आता पहा इथे मूगसुद्धा आपले छान मस्त पाण्यामध्ये भिजलेले आहेत. आता या मुगामध्ये सुद्धा आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे, अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे आणि हे जे मूग आहे तर हे सुद्धा मूग आपण बॉईल करून घेणार आहोत. तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. या पातेल्यामध्ये आपल्याला हे सगळं ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि आपण हे मूगसुद्धा बॉईल करून घेणार आहोत. हे जे मूग आहेत तर आपल्याला जास्तीत जास्त 10 मिनटं हे मूग फक्त बॉईल करून घ्यायचे आहे, जास्त नाही. कारण तुम्हालाही माहितीच आहे हे मूग जर आपण कुकरमध्ये शिजवले, कारण एका शिट्टीमध्ये हे मूग खूप असे ना मऊ आणि सॉफ्ट होतात. तर आपल्याला मऊ आणि सॉफ्ट असे मूग नको आहेत, आपल्याला अख्खा दाणा राहायला पाहिजे. म्हणून काय करायचं आहे 10 मिनटं आपल्याला गॅसवरती पाण्यामध्ये हे मूग फक्त बॉईल करून घ्यायचे आहेत आणि 10 मिनटामध्ये हे जे मूग आहेत छान मस्त शिजतात. आणि 10 मिनटामध्ये ना हे मूग बॉईल झाले ना की फक्त गॅस बंद करायचा आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला ते मूग राहून द्यायचे आहेत 10 ते 15 मिनटं. तर पहा तुम्ही इथे हा जो खजूर आहे तो खजूर छान मस्त मऊ आणि सॉफ्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ काढून घेऊया. तर पहा मी इथे चिंचेचा कोळ तयार करून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला इथे ॲड करायचा आहे. चिंचेचा कोळ ॲड झाल्यानंतर इथे मी 1 वाटी भरून मी इथे जागरिक पावडर ॲड करणार आहे. तर तुमच्याकडे जागरिक पावडर नसेल तर तुम्ही इथे साखर ॲड करू शकतात. जर तुमच्याकडे साखर नसेल तर तुम्ही गूळ ॲड करू शकतात. आता पहा आपण इथे कलरसुद्धा ॲड करणार आहोत. तर इथे मी टोमॅटो रेड कलर हा इथे ॲड करणार आहे. आणि आता माझ्याकडे ना हा जो रेड कलर आहे हा खूपच कमी आहे, त्याच्यामुळे माझी ही जी चटणी आहे ना तर अशी थोडी लालसर बनली नाही आहे. थोडासा ना असा ऑरेंज कलर आलेला आहे चटणीला, कारण माझ्याकडे फूड कलर खूपच कमी होता. तर तुम्ही या चटणीनुसार तुम्ही फूड कलर आपल्याला इथे ॲड करायचा आहे आणि या फूड कलरने छान मस्त चटणीला असा लाल कलर येतो. आता पहा मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. तर इथे मी हा ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे. या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं खजूर हे सगळं आपल्याला ॲड करायचं आहे आणि याची छान मस्त चटणी तयार करून घ्यायची आहे. आणि ही जी चटणी आहे ना अगदी झटपट
आणि लवकरात लवकर आणि झटपट आणि खूप छान अशी चटणी बनते. तर पहा इथे आपली चटणी तयार झालेली आहे. हे तुम्ही पाहू शकता चटणीला थोडा असा लाल कलर म्हणजे थोडा अगदी टोमॅटो असा कलर आलेला आहे, कारण माझ्याकडे रेड कलर खूपच कमी होता. तर इथे गोड चटणी आपली तयार झालेली आहे. आता ही चटणी आपण बॉईल वगैरे अजिबात करून घेणार नाही, तर हीच अशी आपली चटणी आहे. तर इथे आपण पाणीपुरीसाठी इथे खजूरची चटणी केलेली आहे. ही खजूरची चटणी चवीला एक नंबर आणि भन्नाट अशी लागते आणि खूपच छान लागते. तर पहा इथे आपली चटणी तयार झालेली आहे. तर चला आता आपण तिखट पाणी तयार करून घेऊया. पाणीपुरीसाठी जे तिखट पाणी लागतं ते आपण तयार करून घेणार आहोत. तर इथे मी खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे, त्यानुसार मी इथे आलं, लसूण आणि मिरची घेतलेली आहे. आता पहा इथे मी फक्त 2च मिरच्या घेतलेल्या, जास्त मिरच्या नाही घेतलेल्या, कारण ज्ञानेशसुद्धा पाणीपुरी खाणार आहे आणि आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर लहान मुलांना शक्यतो आपण जास्त तिखट देत नाही, एकदम मीडियम तिखटच देतो त्यांना आपण. म्हणून मी फक्त इथे 2च मिरच्या ॲड केलेल्या आहेत. तर पहा ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची ॲड करायचं आहे. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ ॲड केलं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून छान मस्त आपल्याला याची चटणी करून घ्यायची आहे. म्हणजे तिखट पाण्यासाठी जो आपण ठेचा तयार करून घेतलेला आहे. तर पहा इथे आपलं तिखट पाणी तयार झालेलं आहे. आता हे आपण याच्यामध्ये ॲड करूया. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून हे मी तिखट पाणी तयार केलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण पाणीपुरी मसाला ॲड करूया. तर जर तुमच्याकडे लिंबू असेल तुम्ही लिंबूसुद्धा याच्यामध्ये पिळवू शकता. इथे मी लिंबू स्किप केलेला आहे, कारण मी इथे पाणीपुरी मसाला ॲड करणार आहे. तर साधारणपणे मी इथे 2 मोठे चमचे पाणीपुरी मसाला ॲड केलेला आहे. पाणीपुरी मसाला ॲड करून छान मस्त आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये वरतून लिंबूसुद्धा पिळवू शकता. माझ्याकडे लिंबू नाही म्हणून मी लिंबू स्किप केलेला आहे. तर इथे आपलं हे जे तिखट पाणी आहे हे सुद्धा तयार झालेलं आहे. तर तुमच्याकडे खारी बुंदी असेल तुम्ही खारी बुंदीसुद्धा ॲड करू शकतात. माझ्याकडे खारी बुंदी नाही आहे म्हणून मी इथे ती बुंदीसुद्धा इथे स्किप केलेली आहे. तर इथे तिखट पाणीसुद्धा आपलं तयार झालेलं आहे. तर पहा आपला हा जो रगडा आहे तर रगडासुद्धा छान मस्त असा शिजलेला आहे. तुम्ही पाहू शकतात हे जे वटाणे आहेत, वटाणे छान मस्त असे मऊ शिजलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, पळीच्या साहाय्याने किंवा जर आपल्याकडे स्मॅशर असेल तर स्मॅशरच्या साहाय्याने आपल्याला छान मस्त याचा रगडा तयार करून घ्यायचा आहे. तर मी आता हे अर्धं पळीच्या साहाय्याने आणि अर्धं स्मॅशरच्या साहाय्याने मी याचा रगडा तयार करून घेणार आहे. तर पहा इथे आपला रगडा तयार झालेला आहे पाणीपुरीसाठी. आता हा जो रगडा आहे हा रगडा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. पहा इथे मी इथे पळीच्या साहाय्याने हा रगडा मी इथे ट्रान्सफर करून घेतलेला आहे. आणि पहा रगडा तयार करताना मी इथे कांदा, टोमॅटो ॲड केला होता, बटाटा ॲड केला होता. तर बटाटा तर मी स्मॅश केलेलाच आहे, पण कांदा टोमॅटोसुद्धा एवढा मऊ शिजलेला आहे ना की या रगड्यामध्ये कांदा टोमॅटो अजिबात दिसत नाही आहे. तर पहा हा जो रगडा आहे ना खूप टेस्टी असा लागतो. तर इथे आपला रगडासुद्धा तयार झालेला आहे. तर चला आता आपण पुढची तयारी करूया. तर पहा इथे हे मूगसुद्धा आपले बॉईल झालेले आहेत. तुम्ही बघू शकतात अगदी असे एक एक दाणा असा मोकळा असा, पण हे छान मस्त असे शिजलेले आहेत. दाबल्यानंतर छान मस्त हे मूग स्मॅश होतात. तर इथे आपले बॉईल मूगसुद्धा तयार झालेले आहेत. आता आपण काय करूया, इथे एक बाउल घेऊया आणि इथे आता आपण
कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे मिक्स करून घेऊया. तर पाणीपुरी खाताना मला आणि ज्ञानेशला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे असं मी मिक्स करते. हे आम्हाला वरतून लागतं ना, कांद्याशिवाय काय मजाच नाही पाणीपुरीला. तर कांदा हा हवाचा असतो म्हणून मी तर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. एका बाउलमध्ये हे सगळं एकत्र ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे. आता लहान मुलं असली ना की लहान मुलांसाठी जर आपण अगदी घरच्या घरी अशी पाणीपुरी केली ना तर अनलिमिटेड ते खाऊ शकतात. तर चला आता इथे मी टोपली घेतलेली आहे. या टोपलीमध्ये आता आपण पाणीपुरीच्या पुऱ्या काढून घेऊया. आता या ज्या पुऱ्या आहेत ना तर आपली जी रवा पुरी असते ना तर ह्या रव्याच्या पुऱ्या आहेत. म्हणजे याला रवा पुरीसुद्धा बोलू शकतात तुम्ही. तर इथे माझ्या इथे जवळच एक स्टॉल आहे. तिथे पाणीपुरीच्या पुऱ्यासुद्धा भेटतात आणि रव्याच्या पुऱ्यासुद्धा भेटतात. तर मी या रव्याच्या पुऱ्या घेतलेल्या आहेत. त्या छान लागतात खाण्यासाठी. तर पहा इथे आपण पाणीपुरीसाठी पुऱ्यासुद्धा एका टोपलीमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता या स्टीलच्या वाटीमध्ये आपण शेवसुद्धा काढून घेऊया. पाणीपुरी बोलले की तिथं शेव असायलाच हवी नाही का. तर पहा इथे मी शेवसुद्धा एका वाटीमध्ये मी काढून घेतलेली आहे. तर मग चला आता वाट कसली बघताय, चला पटापट पाणीपुरी तयार करूया, शेवपुरी तयार करूया आणि मस्त खायला बसूया.